नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। विठ्ठल नामाच्या गजरात नंदुरबार दुमदुमले। आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळातर्फे आषाढी एकादशी निमित्त श्री पांडुरंगाचे भक्तिमय वातावरणात पूजन। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण नंदुरबार शहर विठ्ठल रुक्मिणीच्या गजराने आणि टाळ मृदंगाच्या निनादाने दुमदुमून गेले। आषाढी एकादशीचे औचित्य साधून आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री विठ्ठल माऊली पूजन सोहळ्यास भाविकांनी उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अखंड हरिनाम गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता। नंदुरबार नगर परिषदेच्या वतीने लोकनेते स्वर्गीय बटेसिंग भैया रघुवंशी उद्यानाच्या लगत नवनिर्मित श्री पांडुरंगाच्या भव्य मूर्तीचे पूजन शिवसेना नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या शुभ हस्ते शास्त्रोक्त व विधिवत पार पडले। या सोहळ्यादरम्यान उपस्थित भाविकांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत दर्शन घेतले। या भक्तिमय सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून श्री विठ्ठल माऊलींचे दर्शन घेतले। यावेळी ॲडव्होकेट राम रघुवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, यशवर्धन रघुवंशी व थियाराम रघुवंशी नगरसेवक, बी.के. पाटील अध्यक्ष शेतकी संघ, कैलास पाटील सभापती पाणीपुरवठा समिती, कुणाल वसावे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक, सोनिया राजपूत, प्रेम सोनार, भरत चौधरी, विधी पाटील कीर्तनकार, देवेंद्र उपासनी रोटरी क्लब व करणसिंग गिरासे उपाध्यक्ष, फादर टेनी प्राचार्य, चावरा स्कूल, सुनील सोनार, सुशील गवळी, योगेश थोरात, मनोज गायकवाड, निलेश शहा यांसह शहर व परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवसभर चाललेल्या या पूजनानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। टाळ मृदंगाचा गजर आणि विठू माऊलीच्या जयघोषात नंदुरबारकरांनी आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।